हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. जॉग्रफीच्या या एक्सप्लेनर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या आधी आपण एल निनो, त्यानंतर समुद्रधुनी, डेझर्टिफिकेशन यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतोय, जे करंट रिलेटेड मुद्दे आहेत. आजचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे प्रेशर बेल्ट. हा टॉपिक तसं बघायला गेलं तर आपल्याला वाटेल किंवा स्टॅटिक पार्ट आहे, बट नेहमी हा चर्चेमध्ये राहणारा पार्ट राहतो. चर्चेमध्ये कसा राहतो तर इनडायरेक्टली राहतो. होऊ शकेल न्यूजपेपरमध्ये किंवा कोणत्याही मॅगझिन मध्ये तुम्हाला प्रेशर बेल्ट म्हणून डायरेक्टली करंट अफेअर्स मध्ये नाव नाही दिसलं, पण जे काही घडामोडी आपल्या पृथ्वीवरती होत आहेत त्या घडामोडींमागे हा जो प्रेशर बेल्ट आहे हा रिस्पॉन्सिबल राहतो. पण समजून घेऊ आपण की नेमकं प्रेशर बेल्ट काय असते आणि त्यामागचे काय काय अजून संकल्पना आहेत त्या पण आपण यामध्ये डिस्कस करू. ठीक आहे, माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि जॉग्रफीच्या या एक्सप्लेनर सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करतो. सगळ्यात पहिले तर प्रेशर बेल्ट या शब्दाची फॉर्मल एक डेफिनेशन म्हणा, मीनिंग म्हणा, हे कसं राहते बघा. तो प्रेशर बेल्ट इट इज अ लार्ज रिजन ऑफ द अर्थ वेअर atmospheric pressure is generally either high or low compared to the surrounding areas. हे असे काही भाग राहतात जिथे युनिफॉर्म प्रेशर्स आपल्याला बघायला मिळतात. मग ते हाय राहू शकतात किंवा लो राहू शकतात कम्पेअर्ड टू इट्स सराउंडिंग एरिया. त्याला आपण काय म्हणतो तर प्रेशर बेल्ट म्हणतो. हे मोठे भाग राहतात अक्रॉस दी यू कॅन से रिजन ऑफ अर्थ, तुम्हाला हे बघायला मिळतात. ओके, आता हे जे बेल्ट आहेत हे का बरं असे तयार होतात? म्हणजे एखाद्या भागामध्ये हाय प्रेशर बेल्ट आहे किंवा लो प्रेशर बेल्ट आहे, तर असा इथे का तयार होतो आहे? का? कारण इथे महत्वाचं म्हणजे दोन गोष्टी राहतात. एक तर टेम्परेचर, काही भागांमध्ये खूप जास्त तापमान आहे, काही भागांमध्ये खूप कमी तापमान आहे, अनइवन हीटिंग आहे, त्यामुळे हे प्रेशर बेल्ट तयार होतात. त्यासोबतच एअरच्या मुवमेंटवरती देखील हे डिपेंड राहते की एखाद्या भागामध्ये हे प्रेशर बेल्ट का तयार होतात. पृथ्वीचं जे रोटेशन आहे तेही कारणीभूत राहते. सो देर आर लाईक मल्टिपल फॅक्टर्स जे या प्रेशर बेल्टच्या फॉर्मेशन मध्ये रिस्पॉन्सिबल राहतात. सो एक्झॅक्टली आता हे प्रेशर बेल्ट नेमका काय प्रकार राहतो, अशी डायग्राम आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतो. पुस्तकांमध्ये कॉमन आपल्याला ही डायग्राम बघायला मिळते. टोटल किती प्रेशर बेल्ट राहतात तर 7 प्रेशर बेल्ट राहतात. हा मधला जो आहे इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, त्यानंतर इकडे सब ट्रॉपिकल हाय, सब पोलार लो आणि पोलार हाय, हे वरचे 3 आणि सिमिलरली हे खालचे 3, असे टोटल 7 आपल्याला प्रेशर बेल्ट दिसतात. आता एक एक आपण प्रेशर बेल्ट ऑब्झर्व करू. सगळ्यात पहिला हा प्रेशर बेल्ट बघा, इक्वेटोरियल लो. ठीक आहे, एकाच लेक्चरमध्ये आपण सगळी जी कॉन्सेप्ट आहे ती समजून घेऊ. इक्वेटोरियल लो हा जो प्रेशर बेल्ट आहे हा असा का बरं तयार झाला, इथे लो प्रेशर बेल्ट इथे का बरं तयार झाला? पहिली गोष्ट तर काय की हा 10 डिग्री नॉर्थ ते 10 डिग्री साऊथ या भागामध्ये आपल्याला हा इक्वेटोरियल लो नावाचा प्रेशर बेल्ट बघायला मिळतो. वाय देर इज लो प्रेशर इन दिस एरिया? का? कारण हा असा भाग आहे इक्वेटरचा जिथे सूर्याचे किरण जे आहे ते बऱ्यापैकी जास्त इंटेन्सिटीने पडतात. इंटेन्सिटी जास्त असल्यामुळे काय होते तर या भागामधलं जे तापमान आहे ते जास्त राहते. राईट, तापमान जर जास्त झालं तर काय होत असते, हवेची डेन्सिटी कमी व्हायला लागते, म्हणजेच हवा हलकी व्हायला लागते. आणि जी हवा हलकी होते ती वरती वरती सरकते. सो देर इज व्हर्टिकल मुवमेंट ऑफ एअर. आणि हवा वरती सरकल्यामुळे काय होतंय तर हा जो जमिनीचा भाग आहे, लो प्रेशर कुठं तयार व्हायले? जमिनीच्या भागामध्ये. राईट, मग जमिनीचा भाग जो आहे तिथून जर हवा वरती सरकली तर त्या भागामध्ये हवेचा दाब कमी झाला आणि त्यामुळे इथे काय होतंय तर लो प्रेशर एरिया क्रिएट होतोय. ओके, हा पहिला मुद्दा. आणि इथे मोस्टली काय होणार आहे, देर विल बी व्हर्टिकल मुवमेंट ऑफ एअर. व्हर्टिकल मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळते एअरची. ओके, मग आता जर हवेची व्हर्टिकल मुवमेंट होती आहे तर हॉरिझॉन्टल मुवमेंटला जास्त काही स्कोपच राहत नाही, म्हणजे अशी आडव्या पद्धतीने अशी हवा हवा फ्लोच होत नाही. त्यामुळे इथे काय होतंय तर देर आर ऑलमोस्ट निग्लिजिबल और नो सरफेस विंड्स आर देर. सरफेस विंड जे आहेत किंवा हॉरिझॉन्टल विंड्स इथे खूप कमी राहतात आणि त्यामुळे हा जो भाग आहे हा भाग एकदम शांत प्रकारचा भाग राहतो. हा भाग कसा राहतो तर काम झोन राहतो. ओके, शांत भाग राहतो. आणि शांत भाग असल्यामुळे याला अजून एक नाव दिलं जाते जे परीक्षेत विचारतात, ते म्हणजे काय तर डोल्ड्रम. या भागाला डोल्ड्रम असं का म्हणतात? कारण दिस इज अ झोन ऑफ काल्म. डोल्ड्रमचा अर्थ जातो काय होतो, झोन ऑफ काम. ओके, शांत भाग. ओके, आणि हा का बरं इथे तयार होतो? कारण इथे सरफेस विंड्स असल्यातच जमाय,
जे काही आहे ते व्हर्टिकल मुवमेंट होत राहते एअरची, हॉरिझॉन्टल मुवमेंट तेवढी होत नाही. ओके, तो एक भाग झाला. आता या भागामध्ये जे वारे वाहतात ना, या पूर्ण भागामध्ये जे वारे वाहतात, हे वारे कसे आहेत, तर या वाऱ्यांना एक विशिष्ट नाव असते बघा. हे जे वारे आहेत या वाऱ्यांना एक विशिष्ट नाव असते. ते काय नाव आहे? ट्रेड विंड. इथे काय वाहत आहेत तर ट्रेड विंड वाहत आहेत. ओके, ट्रेड विंड वाहतात, व्यापारी वारे वाहतात. आणि हे जे वारे आहेत हे काही अशा पद्धतीने इथे वाहतात. इथे जे वाहत आहेत ते कोणते? व्यापारी वारे आहेत. ठीक आहे, या पूर्णच भागामध्ये हे वारे जे आहेत यांचे एरो जर तुम्ही बघितले तर हे सगळे इक्वेटरच्या भागामध्ये का बरं येत आहेत? का? कारण वारे नेहमी हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहतात. कम्पेअर्ड टू दिस एरिया, वरती आणि खाली जर बघितलं तुम्ही तर हाय प्रेशर झोन आहे आणि त्यामुळे काय होते तर सगळे वारे एका भागामध्ये येऊन कॉन्व्हर्ज होतात. त्यामुळेच हा जो भाग राहतो याला अजून एक नाव जे दिलं जाते ते म्हणजे काय? ITCZ, इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन. ओके, हा झाला तुमचा पहिला पार्ट, इक्वेटोरियल लो वाला जो पार्ट आहे. ओके, आता पुढे आपण आलो. इक्वेटोरियल लो कसा तयार झाला हा प्रेशर बेल्ट ते आपण बघितलं. आता वरचा जो भाग आहे सब ट्रॉपिकल हाय, ठीक आहे, इन दी नॉर्दर्न हेमिस्फियर, इन दी साऊदर्न हेमिस्फियर. आता सब ट्रॉपिकल हाय हा जो प्रेशर बेल्ट आहे हा 23.5 डिग्री उत्तर ते 35 डिग्री उत्तर, त्यासोबतच 23.5 डिग्री दक्षिण ते 35 डिग्री दक्षिण या भागामध्ये आपल्याला दिसतो. आता याला सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट असं का म्हणतात? सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट असं का म्हणतात? आता होतं काय की हा इक्वेटोरियल लो रिजन जो आहे, हा जो प्रेशर बेल्ट आहे, या प्रेशर बेल्टच्या भागामध्ये काय होतंय तर वारे वरती जातात, आपण बोललो आता, राईट. हवा हलकी झाली आणि त्यामुळे वरती सरकली. पण जशी इथून हवा वरती सरकली, हवा इथून जशी वरती सरकली, तसं इथे काय झालेलं आहे, पृथ्वीच्या रोटेशनमुळे, स्वतःभोवती जे पृथ्वी फिरती आहे त्यामुळे काय झालेलं आहे, हे जे वारे आहेत जे वरती मूव्ह होत होते ते डिफ्लेक्ट झाले. डिफ्लेक्ट कुठे झाले? टुवर्ड दी पोलार रिजन. म्हणजे हवा इथून वरती जात होती, ऑब्व्हियसली अशी उभी तर पृथ्वी नाहीये, राईट. याला उचलून असं आडवं करावं लागेल आपल्याला. आणि आता बघावं लागेल, मध्ये इक्वेटर आहे, वरती पोल आहे, या बाजूला पोल आहे, राईट. मग हवा जी आहे ते इक्वेटर मधून वरती आली आणि ती डिफ्लेक्ट झाली किंवा डायव्हर्ट झाली. कुठे डायव्हर्ट झाली? टुवर्ड दी पोलार रिजन. ओके, आता हवा वरती जात होती पोलार रिजन्स कडे, पण हे कसे भाग आहेत? हे कसे भाग आहेत तर थंड भाग आहेत. जेव्हा त्या दिशेने हवा जात होती त्यावेळेस ती हवा झाली थंड. आता हवा जर थंड झाली तर काय होत असते? जड होत असते, हवेची डेन्सिटी वाढत असते आणि त्यामुळे ती हवा एका भागामध्ये खाली उतरायला लागली. तो जो भाग होता तो हा वाला भाग होता. ठीक आहे, 23.5 डिग्री ते 35 डिग्री दोन्ही भागा, नॉर्दर्न आणि साऊदर्न हेमिस्फियर. आता हवा जर खाली उतरली तर काय होणार आहे? ऑलरेडी जमिनीवरती जी हवा होती ते त्या जमिनीवरती प्रेशर एक्झर्ट करत होती, त्यामध्ये अजून भर पडली कारण वरतून अजून हवा खाली आली आणि त्यामुळे काय झालं, इथे आपल्याला सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट तयार होताना दिसतात दोन्हीकडे. ठीक आहे, नॉर्दर्न आणि साऊदर्न दोन्ही भागांमध्ये हे हाय प्रेशर बेल्ट तयार झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, आता पुढचा भाग आहे सब पोलार लो प्रेशर बेल्ट. जे कुठे आहे तर 45 डिग्री ते 66.5 डिग्री उत्तर आणि 45 डिग्री ते 66.5 डिग्री दक्षिण या भागामध्ये तुम्हाला सब पोलार लो प्रेशर बेल्ट दिसतात. ओके, आता याला इथे लो प्रेशर बेल्ट का तयार झाला? इथे लो प्रेशर बेल्ट का तयार झाला? इथे याचं कारण जे आहे ना, देयर इज लाईक रिलेटिव्ह काइंड ऑफ थिंग. म्हणजे काय तर तुम्ही जर बघितलं ह्याच्या वरती जो भाग आहे तो पोलार रिजन आहे. ऑलमोस्ट आर्क्टिक सर्कल 66 डिग्री उत्तर आणि अंटार्क्टिक सर्कल 66 डिग्री दक्षिण या पार्ट मध्ये आपल्याला हा लो प्रेशर बेल्ट दिसायला आहे. आता इथं होतं काय किंवा वरती आणि खाली पोलार हाय आणि सब ट्रॉपिकल हाय. इथे जर बघितलं पोलार हाय आणि सब ट्रॉपिकल हाय. हा जो पोलार लो रिजन जो आपण म्हणतोय या भागामध्ये दोन्ही बाजूनी पोलार हायच्या भागामधून आणि सब ट्रॉपिकल हायच्या भागामधून वारे येणार आहेत या भागामध्ये. आणि सिन्स दी विंड्स आर कॉन्व्हर्जिंग ऍट दिस प्लेस, इथे सब पोलार या 66 डिग्री 45 ते 66 डिग्री उत्तर आणि दक्षिणच्या भागामध्ये इथे जर वारे दोन्ही बाजूनी जर येत आहेत, दोन्ही बाजूनी जर वारे येत आहेत तर इथे काय होणार आहे, एक प्रकारे तो लो प्रेशर एरिया क्रिएट होतोय. म्हणजे इथे या भागामध्ये लो प्रेशर असण्याचं कारण काय आहे की ह्याच्या दोन्ही बाजूला जे प्रेशर बेल्ट आहेत
ते हाय प्रेशर बेल्ट आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट इन बिटवीन यू कॅन सी देअर इज अ लो प्रेशर एरिया क्रिएटेड. ओके, आता शेवट जो यामध्ये येतो किंवा पोलार हाय प्रेशर बेल्ट का तयार झाली इथे, ठीक आहे. हे जे पूर्ण आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या भागामध्ये बोलतोय, इथे पोलार हाय प्रेशर बेल्ट का क्रिएट झाले, का कारण इथे टेम्परेचर्स जे आहेत ते खूप कमी आहेत आणि कमी तापमान असल्यामुळे काय होतंय, हवा जी आहे ती जड होते, डेन्सिटी वाढते हवेची. डेन्सिटी जर वाढली तर काय होणार आहे, हवा खाली उतरणार आहे किंवा हवा खालीच राहणार आहे, वरती जाणारच नाही. वरती जर नाही गेली हवा तर जमिनीवरती ती सगळी हवा काय करते, तर प्रेशर एक्झर्ट करते. अँड दॅट इज द रिझन इथे काय होतंय, तर हाय प्रेशर बेल्ट क्रिएट होतात इन दी नॉर्दर्न साइड अँड इन दी साऊदर्न साइड, बोथ साइड्सला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे आपल्याला सगळे काय दिसत आहेत, तर प्रेशर बेल्ट क्रिएट झालेले दिसत आहेत. आता हे महत्वाचे का राहतात, फर्स्ट थिंग हे असेच राहत नाही. ठीक आहे, म्हणजे हे असं सारखं असंच राहणार आहे असं नाही. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं इथला जो ITCZ आहे, मॉन्सून वाचताना आपण वाचतो बघा, तो ITCZ शिफ्ट झाला इन दी नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया. हे होत राहणार आहे का, कारण टेम्परेचर्स व्हॅरी होत राहतील. टेम्परेचर जर व्हॅरी झाले तर त्या केसमध्ये तुमचे हे जे प्रेशर बेल्ट आहेत ते देखील शिफ्ट होत राहतात. सो इट इज नॉट अ स्टॅटिक काइंड ऑफ थिंग, दिस इज क्वाइट डायनामिक वन. हे बदलत राहू शकते. हा एक भाग झाला. आता या भागामध्ये जे वारे वाहतात ना, इथे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांबद्दल जर आपण एकदा बघितलं, याच डायग्राम वरती आपण याला मार्क करू, म्हणजे आपल्याला अजून एक क्वेश्चन पण बघता येईल त्याचा. आता हा इक्वेटरचा पार्ट आहे आणि 23.5 डिग्री पासून आपण जर मोजलं तर इथे हे असे काही विंड्स ब्लो होत आहेत. या वाऱ्यांना आपण काय म्हणतो, ट्रेड विंड म्हणतो, म्हणजे काय, व्यापारी वारे म्हणतो. ओके, व्यापारी वारे म्हणतो. हे वरती जे आहेत हे कोणते झाले, नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड झाले आणि हे जे आहेत हे साऊथ ईस्ट ट्रेड विंड झाले, नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट. ओके, तो एक भाग झाला. थोडं वरती आलो आपण आता 23.5 ते जवळपास या भागामध्ये जर आपण आलो 23.5 डिग्री पासून ते या लेट्स से 66.5 डिग्री पर्यंत. ठीक आहे, 23.5 ते 66.5 पर्यंत आणि इथून पण 23.5 ते 66.5 पर्यंत. तर या भागामध्ये आपल्याला इथे अशा पद्धतीचे काही वारे बघायला मिळणार आहेत. इथे पण आपण जर बघितलं अशा पद्धतीचे काही वारे बघायला मिळणार आहेत. हे जे वारे आहेत यांना काय म्हणतात, वेस्टर्ली म्हणतात. याला काय म्हणतात, वेस्टर्ली म्हणतात, वेस्टर्ली विंड्स. ओके, आणि वरती जर आपण बघितलं या भागामध्ये तर हिअर वी कॅन सी अगेन अशा प्रकारचे काही वारे आपल्याला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, या वाऱ्यांना आपण काय म्हणतो, ईस्टर्ली म्हणतो, ईस्टर्ली म्हणतो. ठीक आहे, अगेन प्लॅनेटरी इव्हेंट्स नावाचा जो टॉपिक येईल त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. ठीक आहे, आता हे जे वारे आहेत हे या प्रेशर बेल्टच्या अकॉर्डिंगली वाहताना पण आपल्याला दिसत. वाय, फॉर एक्झाम्पल हे व्यापारी वारे जे आहेत या इक्वेटरच्या भागातच काय आले, बिकॉज देर इज लो प्रेशर एरिया, राईट. सो ट्रेड विंड आपण ज्याला म्हणतो, याच कंटिन्युएशन पुढे मॉन्सूनचा आपला जो पार्ट राहतो त्यामध्येही आपल्याला दिसतं, राईट. आता या आधारावरती एक प्रश्न आहे शेवटचा. हा प्रश्न बघा, द विंड्स ब्लोइंग फ्रॉम सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट टुवर्ड्स इक्वेटोरियल लो प्रेशर एरिया आर नोन ॲज. राज्यसेवा पूर्वचा हा प्रश्न आहे. हे जे वारे आहेत सब ट्रॉपिकल हाय प्रेशर कडून यू कॅन से इक्वेटोरियल लो प्रेशर एरियाकडे वाहणारे जे वारे आहेत त्याला काय म्हणतात, लोकल विंड म्हणतात, वेस्टर्ली म्हणतात, तिसरं काय आहे, ट्रेड विंड म्हणतात की माउंटेन विंड म्हणतात. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे कॉमेंट सेक्शन मध्ये की एक्झॅक्टली या वाऱ्यांना काय म्हणतात. राज्यसेवा पूर्व 2020 आय थिंक तिथला प्रश्न आहे. आणि अगेन महत्वाचा पार्ट आहे, कॉन्सेप्च्युअली इम्पॉर्टंट पार्ट, किंवा प्रत्येक प्रेशर बेल्ट जो आहे तो एक्झॅक्टली त्याला लो प्रेशर बेल्ट का म्हणतात किंवा हाय प्रेशर बेल्ट काय म्हणतात, या सगळ्या गोष्टींची आपल्याला एक बेसिक माहिती असली पाहिजे. ठीक आहे, सो त्या अनुषंगाने हा एक पार्ट आपण डिस्कस केला इथे. अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुढे पुन्हा भेटत राहू. आता आपण थांबू इथे. थँक्यू व्हेरी मच.